अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता भाऊ? अरे चिनू भाऊ आहेत का रे? बॉडी दिसली रे बा चिनू भाऊची. जाऊ द्या, चालतेच आहेत. अरे काय म्हणता मग? तुम्हाला तर माहितच आहे, सकाळी उठल्यावर आपल्याला जायला लागतं सरळ म्हाताऱ्यांचे दर्शन घेतल्याशिवाय, कारण त्याचे दर्शन घेतल्याशिवाय भाऊ आपला दिवसच सुरू होत नाही. ना आज भाऊ आपल्याला जायचं होतं कॉलेजले, त्यात चिनू भाऊ म्हणत की बुलेट असेल तर येतो रे बा. मग त्यात काही विषय आहे का? देणार भाऊ अंकित दानं बुलेट निघालो ना फाट फाट फटफट करत. बाबा मॅगी 2 मिनिटात बनते बाई, पण आपल्या केसाईची मॅगी तर भाऊ अर्ध्या मिनिटातच बनली. नो बेकारच काम आहे बाबा. आणि त्यात पाणी सुरू झालं. आम्ही कोणचं काम करायला निघालो आणि त्याने एकदम सरळ सोपी होऊन दे असं तर होऊच नाही शकत. आलो ना भाई कॉलेजले, नाही तर काय खिचडीचा वाटच चालू होता ना. राहिली ना ऍडमिशन, पहिले खिचडी खायचं पो. जाऊ द्या म्हटलं भाई, ऍडमिशनचं फोन घेतलं पटकन घरी पोहोचणं होतं, कारण आज राहिले ते बोन नळ तिथपर्यंत आले. पाईप लावून त्याला मोटर आपली मोठ्या घरी निघालेली होती भाऊ, ते आपल्याला आणायला जायचं होतं. मग घेतलं ना चिनू भाऊले, चला म्हटलं पटकन. चिनू भाऊ म्हणतच काय म्हणतात, आता मोसम लय खतरनाक उराला भाऊ, पाणीपुरी खाऊन घे. मारलं काही विषय आहे का दादा? त्यात बी तू ऐकून असेल तर मग तर काही विशेष नाही आहे. देवच पावला आपल्याला. तुम्ही या बोट्यो, तुम्ही खाऊन घ्या. चिनूभाऊ हमेशा हमेशा खाऊन नाही घालत. मग काय पाहतो रे भाई, याचे चिनूभाऊ दिसून नाही राहिले. कुठे आहेत कुठे आहेत? हा बाहेर आहे गाडी, लपून लपून एकट्यात कार्यक्रम चालू आहे. मग काय बस झालं ना रे बा, चालणं फटकनी. मग निघालो रे भाई डायरेक्ट मोटर आणायला. तर गाडीला म्हटलं भाऊ अजून काही राहिलं असेल तर पाहून घे. काही नाही राहिलं म्हणे, चाल द्या आता. चला मग पोट्यो, आजच्या एवढंच. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.